आमचं गाव लय भारी आहे. गावात मस्तपैकी अशी नदी आणि गावाच्या चारी बाजूने हिरवीगार अशी शेती आहे. गावामध्ये महादेवांचं मंदिर, गणपती बाप्पांचं मंदिर, म्हसोबा मंदिर, अनेक देवांची मंदिरं आपल्याला गावात या पाहायला मिळतात. पण जेव्हा तुम्ही गावात येताय तेव्हा एंट्रीलाच तुम्हाला कचऱ्यांचा ढीग असा दोन्ही बाजूला बघायला मिळणार बघा. आता एवढा कचऱ्याचा ढीग आहे म्हटल्यावर कुत्री तुम्हाला दिसणारच की हो. ही अशी आडवी तिडवी येत असतात बघा. नशीब ह्यो मेन रस्ता तर चांगला आहे. पहिल्यांदा लागते ते तुम्हाला मातोश्री वृद्धाश्रम. या आश्रमाला भेट द्यायला अनेक बाहेरून लोक येत असतात, पण आम्हाला या कचऱ्याचा काही फरकच पडत नाही. या आश्रमाच्या जवळ जरासं पुढे गेल्यावर अजून कचऱ्याचा ढीग तुम्हाला दिसणार, सप्ता सपत नाही. आता इथल्या पब्लिकला काय भाग पडला असेल इथं कचरा टाकायला. ह्यो मेन रोड आहे की हो. आता हे काय दिसत नाही का कोणाला? इथनं पुढं गेलं का नाही म्हसोबाचं मंदिर लागते. आता ह्या मंदिराला दर रविवारी आणि अमावास्ये वेळी कायम गर्दी असते. आता चंबूगडीचं मंदिर, टेकडीवरचं गणपती बाप्पांचं, हे काय सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. पण ह्या मंदिराच्या आजूबाजूची अवस्था बघा कशी आहे. ह्या मंदिरावरनं अख्खं कोल्हापूर दिसते. पण या मंदिराला यायला ह्यो रस्ता बघा कसा आहे. आता तुम्हाला सांगतो की आपलं कोल्हापूर गेले खड्ड्यात, आता कचऱ्यात बी गेले असं म्हणायची पाळी आल्या. आणि मी घरला येताना आता तुम्हाला विषय सांगायचा म्हटलं तर का नाही, ह्यो खडबडीचा रस्ता बघा. ह्यो खड्डा इथं कायमचा आहे तसा आहे. आता ह्यो इथनं अर्धा रस्ता नाही आणि इथनं अर्धा रस्ता केलाय. आता ह्याच्यावर काय बोलायचं आता आपण?